तुझं जर त्या आदित्यवर इतकं जीवापाड प्रेम होतं, तर तू कशालाही न जुमानता त्याच्याबरोबर निघून जाण्याऐवजी माझ्याशी लग्न कसं केलंस? तू ते पाऊल उचलू शकली नाहीस, म्हणजे तुमचं प्रेम दुबळं आहे अरे असं असं मला वाटत होतं, रिअली. पण आता तुझ्या बाबांचा स्वभाव, त्यांचं वागणं बघितल्यावर मला तुझी सिच्युएशन कळते. आय डोंट नो, पण तू त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला असशील, रडली असशील, तुझी घुसमट झाली असेल, मला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला असशील. आणि या सगळ्या वादळात एका क्षणी लग्न होऊनही गेलं असेल. आय कॅन अंडरस्टँड. कम ऑन यार मेघना, प्लीज इथे रडू नकोस. आणि आता मी आहे ना तुझ्या बरोबर ना. मला तर खूप रिलॅक्स वाटतंय, मोकळं वाटतंय. आपल्या मैत्रीतलं धुकं दूर होतंय असा फील येतो. ग्रेट ग्रेट फिलिंग. आणखी एक गोष्ट, तुझे बाबा सारखं म्हणतायत ना की ते मनावर घ्या मनावर घ्या. तर एकदा तर मी बोललोच आहे त्यांच्याशी संक्रांतीच्या वेळी, पण पुन्हा एकदा बोलीनच मी त्यांच्याशी नीट. नीट म्हणजे अगं, घाबरू नकोस. नीट म्हणजे त्यांना कुठेही न दुखावता, पण मला काय सांगायचं ते ठामपणे सांगेन मी त्यांना. ते तर तुझी खासियतच आहे म्हणा. रिअली. माई, हो हिंग नेहमीच्याच ठिकाणी आहे ना? हो. का ग, तुझ्याकडचा संपला वाटतं. हो, ऍक्च्युली यादीत द्यायचंच राहून गेलं. काय ग अर्चू, मी स्वतः तो डायरी करून दिली की नाही काय काय वस्तू आणायच्या म्हणून. ते फक्त चेक करायचं होतं, तेवढेही तुला आठवणीत नाही का राहिलं. आणि अगं, कडधान्य समजू शकते मी संपलं तर, पण हिंग हळद हे नेहमीच्या गोष्टी आहेत ना. मध्ये तळाशी आला हे कळायला नको का आपल्याला? आणि संपलं की तुला जाग येते. असं नको करूस ग अर्चू. नशीब माझं वरती तेल तापट ठेवून खाली हिंग मागायला नाही आलीस म्हणून. नाही. अय्या, अर्चू, नाही 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 नाही, गॅस बंद करून आले मी. देवच पावला ग बाई, घाबरून टाकलो होतंस तुम्हाला. ए माई, सोड ना ग आता, कळलं मला. आणि त्यात काय एवढं? तो काय एवढं? आता सासवस्ती म्हणजे कळलं असतं, त्यात काय एवढं? बरं, हे बघ, गॅसवर दूध ठेवलंय, तेवढं फक्त तापत ठेव. आणि मेघनासाठी चहाही टाक. हा, मी चटका लागल्यासारखं काय बोलतेस? अगं, माझे हात कामात आहेत ना, म्हणून तुला सांगितलं. चल पटकन करून टाक आल्यासरशी. एक मिनिट माई, नाही म्हणजे मेघनाला स्वतःसाठी चहा सुद्धा करता येत नाही? हे बघ अर्चू, नाही नाही, थांब 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 थांब. का तुझं आता असं धोरण असणार आहे की लेकीला तडा तडा बोलायचं आणि सुनीला काय पाटावरून ताटावर करायचं? अर्चू, तू का पराचा कावळा करतेस? मी असं काहीही म्हटलेलं नाहीये तुला अर्चू. अगं, ते आता आंघोळीला गेले, तिला कॉलेजला जायचं, तिची गडबड असते सकाळची, म्हणून तुला सांगितलं तिच्यासाठी चहा टाक म्हणून. आणि आदित्यला ऑफिसला जायच्या आधी दूध लागतंय, ठाऊक आहे ना तुला, म्हणून सांगितलं दूध तापट ठेव. त्यात एवढं चिडायला काय झालं अर्चू? ठीक आहे, ठेवते. सगळी कामं मीच करते. सावकाश, गरज नाहीये. उगीच पराचा कावळा करू नकोस, कळलं ना? मी पराचा कावळा करते. घे, तुझ्या लेकासाठी हे दूध गरम करायला ठेवलं आणि हा चहा. अजून काही? अर्चू, विजयासाठी सांगितलं असतं तर केलं असतंस की नाही तू? आता मेघनासाठी सांगते म्हणजे एवढं काय तडतड करतेस तू? जाऊ दे ग, जा. अर्चू, मला बोलायचंच नाहीये, वाद नाही अर्चू, घालायचा. तू ऐकणारच का माझं? काय झालंय या पोरीला, काही कळेन असंच झालंय बाई मला.
अरे 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 अर्चू अर्चू अर्चू, अगं कुठे निघाल एवढे तावातावानी सुपर फास्ट? का जाऊ शकत नाही का मी सुपरफास्ट वेगाने? मला कामं नसतात? नाना, मलाही डेडलाईन्स असतात, मयूचा अभ्यास असतो, स्वयंपाक करायचा असतो, सतीशला शेअर्सच्या कामात मदत करायची असते. मी नोकरी करत नाही किंवा कॉलेजला जात नाही म्हटल्यावर मी रिकाम टेकडी आहे असं वाटतं का सगळ्यांना? ए बाळा, पण कोणी म्हणतंय का तसं? अगं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुला खूप कामं असतात, कोणीच म्हणत नाही तुला कामं नसतात म्हणून. म्हणायला कशाला हवंय? त्या अर्थाने वागतात, बोलतात ऍज इफ मी रिकाम टेकडी आहे, लिंबू टिंबू आहे ना मी. बघ अर्चना, असं काही नाहीये, तुझा गैरसमज होतोय. हा, गैरसमज. बरोबर नाना, हा अजून एक शब्द त्या रांगेत. पण नाना, ती गंमत आहे नाही? म्हणजे हा सगळा गैरसमज प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत कसा काय घडतो? हा, पण तुमच्या सगळ्यांपैकी कोणी असं कबूल करत नाही की तुमचा सगळ्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. जाऊ दे ना, कशाला मी तरी वाद घालत बसले. बरोबर बोलले चक्क. माई, आले रे आले. तुझ्यासाठी सरबत करत होते. घे. काय रे तुमच्या कामाच्या वेळा अडनेडी? जेवणा खाण्याच्या सगळ्या वेळा टळतात. क्या करे माई, पापी पेट का सवाल है ना, करना तो पड़ता ही है. काय पण अगदी आव आणतोय, पापी पेट का सवाले वगैरे. मग हे पापी पेटच तुम्हाला दाखवतं ऍसिडिटी बिसिडिटी. बरं, सरबत पिऊन झाल्यावर काय प्रोग्राम आहे? काही नाही, तासभर पडणार आहे, मग एअरपोर्टला एक मीटिंग आहे, बघूया. बर, माई, तुझ्याकडे एक काम आहे, करशील? बोला. मी बाहेर जातीये, मयू शाळेतून येईल. तिची खाण्याची सगळी तयारी मी स्वतः करून ठेवली. दूधही बाजूला काढून ठेवलंय. ती आली की तिला प्लीज वर घेऊन जा, दूध गरम करून दे. आणि जनरल तिच्याकडे लक्ष ठेव प्लीज. आणि आणि काय? आणि मला यायला उशीर होईल. बर. नाही म्हणजे बाहेर जाताना अशी विचारायची पद्धत नाहीये आपल्यात, पण तरी सुद्धा एक आपलं विचारते काळजीपोटी. काय, कुठे चाललायत? विशेष नाहीये ना विचारायची अशी पद्धत? मग तरी विचारलंसच ना. नाहीतरी काय ना, या घरात माझ्यासाठीच सगळे नियम हे उलटे असतात. नाही ठीक आहे, सांगेन, सगळं सांगेन. काम नीट झालं ना तर अगदी व्यवस्थित सांगेन. नाही झालं तर बेस्ट ऑफ लक. मिक्सर परत बिघडलं वाटतं. सकाळीच गडबड झालेली आहे. काय झालं? नाही म्हणजे मीही जरा चुकीचंच वागले तिच्या बरोबर, पण अर्जुई तशीच वागते रे अलीकडे. अरे सकाळी सकाळी आणि हिंग मागायला लागली माझ्याकडे. आता हिंग, हळद, जिरं हे तुमच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत ना रे. त्या संपल्या तर कळत कसं नाही तुम्हाला? मग झालं, माझं सटकलं. बोलले तिला वाटेल तसं. झालं, लागली वाट. वाट म्हणजे काय विचारायला नको. इतका पापड मोडला आणि त्यात अजून मी आगीत तेल ओतलं. काय? मी तिला म्हंटल, अगं मेघनाची गडबड होते, तिला जायला उशीर होईल कॉलेजमध्ये, म्हणून चहा टाक. मग तर काय, मोहरी जी काय तडतडले म्हणून विचारतोस. मला काही कामत नाही, मी रिकाम टेकडीचे म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागता. या आणि त्या, बाप रे बाप, ही तलवारबाजीच सुरू केली. मग गेल टणटणत वरती. आता मला तोंड दाखवलंय तिने. आता पुढे काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक. काहीतरी मोठं सरप्राईज मिळणार आहे आपल्याला. धमाका होणार, धमाका. बाई मला असं वाटतं यावेळेस ना स्ट्रॉबेरी अख्खी करंडी आणावी लागणार आहे मला. तू पण ना ऐकू नकोस अगदी. काय माधवी ताई, बऱ्या आहात ना? ओळखलात ना मला? हो, असं कसं ओळखणार नाही. अहो 31 डिसेंबरला आपण सगळे भेटलो होतो की. हो. तुमच्या हातच्या पदार्थांची चव अजून जिभेवर रेंगाळतीये. हो ना, मग आज जेवायला माझ्याकडेच या तुम्ही. तुम्ही असं करा, माईंशी गप्पा मारा, तोवर मी आले. नाही नाही, आज नको, पुन्हा कधीतरी. अहो मी उभ्या भेटायला आले. बरं, मेघनाही येईल आतापर्यंत कॉलेजमधून. हो का? आणि हो, मेघनाच्या बाबांची तब्येत कशी आहे आता? अहो देसाईवाडीतले आम्ही सगळे ना एका कुटुंबासारखे आहोत. जेवणापासून ते सुखदुःखांपर्यंत सगळं वाटून घेतो आम्ही. तेव्हा मेघनाच्या बाबांबद्दल मला कसं कळलं असं अजिबात वाटून घेऊ नका. शेवटी मेघना आमचीच मुलगी नाही का?
माझी मेघना खरंच भाग्यवान आहे. तुम्ही इतकी चांगली माणसं तिला मिळाली आहात ना. बरं बाबांची तब्येत कशी आहे तिच्या? आता बरे आहेत ते. बरं बोलत काय बसले मी जाते, नाही तर बाजार संपायचा. बाजार? अहो मासळी बाजार. चला बरं येऊ? बरं, निघा निघा. हो. हा? भेटू आपण पुन्हा. हो नक्की नक्की. येऊ का माई? अगं बाई, या ना या, विचारता काय, बसा. हो हो. मी पाणी घेऊन येते. हा, हो. बसा बसा. घ्या पाणी घ्या. बरं चहा तयार आहे, आणू का पटकन? नको नको. मेघना आली की तिच्या बरोबरच घेऊ ना आपण. बर बर. यायची आहे ना अजून? हो, आता वेळ झालीच आहे तिची यायची. पण तुम्हाला कसं कळलं ते अजून आली नाही ते? अहो राणे काकू भेटल्या होत्या बाहेर. अगं बाई, हो का? त्यांची आता मार्केटमध्ये जायची वेळ ना. तुम्हा सगळ्यांची छान अटॅचमेंट आहे नाही? बघून खूप बरं वाटतं. अहो अहो, म्हणजे खरं तर हे आमचे सगळे भाडेकरूच आहेत बरं का. पण माझ्या आजे सासऱ्यांपासून त्यांच्या पिढ्या एकत्रच वाढल्या या वाडीत, त्यामुळे आमची मोठी फॅमिली आहे. हल्ली बघायला नाही हो मिळत असं. जो तो आपल्या आपल्यात असतो. खरंय अहो, जग बदललंय. पण नवीन घेताना सगळं जुनं टाकून नाही देता येत. त्यातलं जे चांगलं आहे ना ते नेहमी घ्यावं, जोडावं. म्हणजे ना आपण प्रवाहात वाहू शकतो, उभे राहू शकतो. आणि हा दुहेरीच फायदा आहे, नाही का? हो ना. बरं, सुरेशरावांची तब्येत कशी आहे आता? हो बरीच बरी आहे. म्हणजे खूपच बरी आहे म्हणा ना. तेच सांगायला आले होते मी. अगं बाई, आता काय झालं? आई. घ्या, आलीच बघा मेघना. ये ग ये, बस बस. आई, कशी आहेस ग? मी छान आहे. तू कशी काय आलीस? अगं बरं, चहा. अगं रोज आम्ही दोघे एकत्र चहा घेतो. आज तू पण आहेस. बरं चल, मी पटकन फ्रेश होऊन आपण तिघींसाठी चहा आणते. हा अगं चहा तयारच आहे, मी गायते, तू फ्रेश होऊन ये. बरं. बरं तुम्ही बसा, मी येते पटकन. हा, हो हो. आलेच. हा, हो हो. हा. खरंच आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. तुझ्या कपाळावर लिहिलंय ते मेघना. अशीच सुखात राहा. सांग ना अर्चू, काय होतंय? एक सांगू? सांग ना सांग ना. कोणाला सांगणार नाही ना? अर्चू, तुझं कधी काही सांगते का मी कुणाला? पण माईने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलीये की कोणाला काहीही सांगायचं नाही म्हणून. म्हणजे काहीतरी सॉलिड इंटरेस्टिंग असणार आहे. सांग ना सांग ना सांग ना. अगं, आदिला ना ऑफिस मधून ऑफर आलीये. काय म्हणजे प्रमोशन? हळू बोल ना, हळू बोल ना, हळू बोल ना. ती वंट पिटवतीयेस. म्हणजे प्रमोशन? तू कशाला हळू बोलतेस? सांग ना. अगं, मुद्द्याचं सांगायचंच राहून जात आहे. या प्रमोशन मध्ये काय काय माहितीये? हा, पगार वाढ, गाडी, बंगला. शपथ. हो, आणि हैदराबादला ट्रान्सफर. शी, हे म्हणजे ना तुम्हाला 1 किलो सोनं देतो आणि अंदमान निकोबारला ट्रान्सफर, असं झालं. हो ना. पण काय ना, मला वेगळंच टेन्शन आहे. हे कसलं ग? नाही म्हणजे हा जर हैदराबादला गेला तर त्याच्या बावलीला इथे कोण सांभाळणार? अर्चू, बाहुली म्हणजे तुला मेघना म्हणायचंय का ग? बाहुली काय म्हणतेस तिला? अगं, बाहुल्या कशा सुंदर, गोड, छान, पण निर्जीव असतात. मग ही पण तशीच आहे. काही अर्चू. पण तरी बाहुली नको म्हणूस ते. बर, पण बघ ना, म्हणजे तो इथे असतानाच तिचं मन रमत नाही, तर तो इथे नसताना काय होणार आहे? हे पण तो घेऊन जाईल ना तिला बरोबर. मग मन रमण्याचा कुठे प्रश्न आहे? मला नाही वाटत. खरंच अर्चू? ए, पण तुला किंवा मला काय वाटतंय त्याला काय अर्थ आहे अर्चू? हो. अर्चू, आणि तू या भानगडीतच पडू नकोस. हा, छे 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 छे, मी तर या भानगडीतच पडणार नाहीये. ते पण काय ना, राहून राहून आधीची काळजी वाटते गो. का? आधीची कशाला काळजी वाटायला पाहिजे? आता तू काही लहान नाही हा अर्चू. नाही ग, लहान नाहीये, पण शेवटी काहीही झालं तरी परक गाव, परकी भाषा, आणि त्यात ही मेघना सारखी बायको. आता मेघना सारखी म्हणजे काय अर्चू? विजया, तू डोळे आणि कान उघडे ठेव, म्हणजे तुला तुझंच कळेल काय. अर्चू, मी डोळे आणि कान उघडेच ठेवते, तरी मला काही असं दिसत नाही बाई. बरं झालं मग.
काही कळत नाही तुला. पाहिजे घे घे आई. घ्या बिस्किट घ्या. असू दे असू दे. बर ठेवते इथे, हा, घ्या. अहो ज्यासाठी आले होते ते सांगायचंच राहून गेलं. आम्ही 8-10 दिवस सापुताऱ्याला चाललोय. बर आता नाशिकला जातोच आहोत तर साईबाबांचं दर्शनही घेऊन येऊ म्हणतोय. अहो पण सुरेशरावने एवढी दगदग झेपणार आहे का? हम्म. बघू. काय आहे, मीनाच्या मिस्टरांचे एक मित्र आहेत. मीना मावशी. आहे अगं माझ्या लक्षात. त्यांचं काय? अहो त्यांचं एक रिसॉर्ट आहे तिथे. त्या रिसॉर्टमध्येच उतरणार आहोत आम्ही. बर अहो खरं कारण आहे विश्रांती आणि थोडा चेंज. नाही तर तुम्हाला माहितीच आहे. आई अगदी उत्तम निर्णय घेतलास तू. जाच तुम्ही. मीना मावशी पण येणार आहे. म्हणजे अजून काही ठरलं नाहीये अगं तिचं, पण येईल कदाचित 2-3 दिवसांनी. बरं पण तुम्ही मात्र जाच. हा हो बरं मग निघू आता. बर सांभाळून जा. हॅपी जर्नी. पोचलात की फोन करा. हा जा ग, आईला सोडायला जा. बरं आई स्वतःची काळजी घे आणि हा पोचल्यावर फोन कर नक्की. हा बाबांपेक्षा मला तुझीच जास्त काळजी वाटते ग. तू पण तुझी काळजी घे. निघू. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या हो बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या. अहो काय सांगू तुम्हाला बाबाजी, माझी रात्रीची झोप उडाली आहे हो बाबाजी. सारखं वाटतं तुम्ही स्वप्नात येणार आणि क्रोधित होणार बाबाजी. पण खरंच सांगतो, तुमच्याच कृपा आशीर्वादाने मी प्रयत्न सुरू केले. तो जावई बापूंना आणि मेघनांना तुमचे संकेत समजावून सांगायचे प्रयत्न सुरू केलेत आणि नक्की यश मिळणार बाबाजी. तुमच्याच कृपेमुळे. फक्त तुमची कृपा असू द्या बाबाजी. अवकृपा नको बाबाजी. खरंच माझी झोप उडाली हो बाबाजी. चला आता. सगळं रेडी आहे, तयारी झालीये, फक्त निघायचंय आपण आता. अहो अहो हे काय घातलंय तुम्ही? थंडी नाहीये हो आता आणि तापही उतरलाय तुमचा. अहो बाबाजी आता ह्यांचं काय करू? तुम्हाला किती वेळा मी ओरडून सांगितलं, बोंबलून सांगितलं की हा शरीराचा ताप नाहीये, माझ्या आत्म्याला ताप झालाय, अंतर आत्म्याला ताप झालाय आणि म्हणून हे वरपासून सगळं घातलंय माझ्या आत्म्याला ऊब मिळावी म्हणून. बाबाजी बाबाजी याचं. हॅलो. हो हो तयार आहोत आम्ही. हो आलोच आलोच. हे बघा आता तुम्ही काहीही बोलू नका आणि कसलाही विचार करू नका. आता आपण ठरवलंय की नाही 8-10 दिवस बाहेर जायचे हवा पालट करण्यासाठी म्हणून. सगळी तयारी केली आहे, बॅगा तयार आहेत, गाडी सुद्धा आली आहे. चला निघूया आपण. बाबाजी बाबाजी. हो हो आपल्या बाबाजींचा फोटो घेतलाय मी बरोबर. आहेत बाबाजी आपल्या बरोबर. जय हो जय हो बाबाजी. बाबाजी शेवटी यांना अक्कल आली बाबाजी. बाबाजी तुमची महती कळली त्यांना बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या. ही सुरुवात आहे बाबाजी, ही सुरुवात आहे. जावई बापू आणि मेघनांवरही लक्ष ठेवा. हा हा आम्ही येतो बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या. या चला बाबाजी. बाबाजी जय हो बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. हो माई म्हणूनच आलो ताबडतोब वाटायला. काय स्वयंपाकातलं आपल्याला काही कळत नाही ना. थँक्यू. त्यापेक्षा आईस्क्रीम वाटून जरा इम्प्रेशन मारावं. अर्चू थँक्यू. तुझ्यासाठी 2 आहेत हा. हो चालेल ना. का डोकं शांत राहावं म्हणून. माईने सकाळची बातमी दिलेली दिसते. मी काही सांगितलेलं नाहीये. हा तुला 2 कप आईस्क्रीम नकोय का? मी एका पायावर तयार आहे 2 कप आईस्क्रीम खायला. दे. ए नाही 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 हवेत 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 मला. घे 2 घे. पण हे सांग दुपारी 2 वाजता कुठे गेली होतीस तू? अमित हा किती फालतू पीजे होता. काय करणार माहिती मला. बहिणीला हसवण्यासाठी ना कष्ट घ्यावे लागतात विजया. अर्चू सांगून टाक ना आता. कुठे गेली होतीस? आम्हालाही सस्पेन्स ठेवता येतो. सस्पेन्स कोणी ठेवलाय सस्पेन्स? तुझ्याच लाडक्या बायकोकडनं शिकले.